तर सर्वप्रथम सगळ्यांना हॅपी न्यू इयर. सगळ्यांना हा वर्ष मस्त सुखाचा जावो. आणि आज आपला बेत होणार होता पनीरचा, कारण आज एकादशी होती तर नॉनव्हेज तर जमणार नाही, त्यामुळे आम्ही पनीरच आणून घेतलं. तर तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करावं असं म्हणलं. तर इथं मी मस्तपैकी टोमॅटो आणि कांदे मस्त चिरून थोडंसं पॅनमध्ये तेल टाकून मस्तपैकी आपल्याला इथं परतून घ्यायचे आहे. एक लो फ्लेमवर 5 ते 10 मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि मस्तपैकी इथं पनीरचे छोटे छोटे काप करून घेतले, तुम्ही बघू शकता. आता मस्तपैकी आपल्या पनीरला इथं शालो फ्राय करून घ्यायचं, जास्त डीप फ्राय नाही करायचं, वरतू आदरंटीच फ्राय करून घ्यायचं. आता इथं आपले पनीर मस्तपैकी फ्राय झालेले आहेत. तर इथं मी मटर, धने पावडर, हळद, लाल तिखट, चवीपुरतं मीठ, शेंगदाण्याचं कूट, जिरं, मोहरी, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट आणि टोमॅटो आणि कांद्याचं पेस्ट घेतलेलं आहे. इथं आपले तळलेले बारीक बारीक पनीरचे काप आहे. आणि मी इथं सुहाना पनीरचा मसाला वापरत आहे. तर भाजी बनवण्यासाठी तर मी ज्या तेलामध्ये पनीर तळलं होतं तेच तेल घेत आहे. त्यात जिरे मोहरी टाकलं की आलं लसूण पेस्ट टाकून मस्तपैकी करपूस भाजून घ्यायचं आहे. मग यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायची आहे. आणि ही पद्धत खूपच जास्त वेगळी होणार आहे, तर अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर मी धने पावडर टाकून घेतलं, हळद टाकून घेतलं, लगेच मी थोडंसं कोथिंबीर पण वरतून टाकून घेतली. आणि पूर्ण मिश्रण परतून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये मस्तपैकी टमाटर आणि कांद्याचं पेस्ट टाकून घ्यायचं. आता तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं लो फ्लेमवर, किंवा तुम्ही मीडियम फ्लेमवर पण परतून घेऊ शकता. नंतर यात मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि मस्तपैकी आता हे मिश्रण परतून घ्यायचं. यामध्ये थोडंसं खोबऱ्याचं कूट पण टाकायचं. जेव्हा आपण कोणत्या भाजीला खोबऱ्याचं कूट टाकतो ना, तर तेलाचा वापर कमी प्रमाणात करायचा, कारण नंतर खोबरं तेल सोडतो. यानंतर मी पनीरचा मसाला टाकलेला आहे. आणि या भाजीमध्ये एक सिक्रेट टिप आहे जे मी तुम्हाला लास्टला सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. यानंतर मी मटर टाकणार आहे, जे आपण मटर सोलून घेतलेले. मटरला पूर्णपणे मिक्स होऊ द्यायचं. त्यानंतर आपण जे छोटे छोटे काप केले होते पनीरचे, शालो फ्राय करून घेतलेले टाकून घ्यायचे. मस्तपैकी मसाल्यासोबत त्याला मिक्स करून घ्यायचं. हवं तर तुम्ही असं पण खाऊ शकता, मसाला पनीर म्हणून, असं पण खूप जास्त चांगली टेस्टी येते. आणि आपण इथं मटर पनीर बनवत आहोत मस्तपैकी. आता यात मी थोडंसं पाणी टाकलं, जेणेकरून आपला हे मसाला करपणार नाही खाली. आता यानंतर तुम्हाला हवं तसं पाणी टाकायचं. मी इथं मस्तपैकी 1.5 ते 2 तांब्या पाणी टाकून घेतलेलं आहे, कारण ही भाजी 3 ते 4 माणसांसाठी होणार आहे. आणि यावर मस्तपैकी कोथिंबीर टाकून घ्यायची. मस्त मग याला लो फ्लेमवर उकळी येऊ द्यायची. जेवढी आपली भाजी उकळणार ना, तेवढीच चवदार लागणार आहे. आता मस्तपैकी आपल्या भाजीला इथं उकळी येत आहे. आणि जे सिक्रेट टिप होती ना, ती ही की जेव्हा भाजीला उकळी येते ना, त्या टाईमला सुद्धा आपल्याला यात पनीरचा सुहाना मसाला ॲड करायचा, जेणेकरून मस्त लागते. आणि त्यानंतरच आपल्याला इथं शेंगदाण्याचं कूट टाकायचं. या पद्धतीने तुम्ही एकदा मटर पनीर ट्राय करून बघा, नक्की तुम्हाला खूप जास्त आवडणार ही भाजी. आता मस्त पनीरची भाजी आपली तयार झालेली आहे. त्यावर मस्त कोथिंबीर टाकून घेतलेली आहे मी. आणि यानंतर आपल्याला एक 5 ते 10 मिनटं लो फ्लेमवर आपल्याला प्लेट झाकून ठेवायचं, जेणेकरून मस्तपैकी आपला या भाजीचा वास सुटेल. आता आपली रेसिपी इथं मस्तपैकी तयार झालेली आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर. आणि हो बरं का, कमेंट करून नक्की सांगा की ही रेसिपी मटर पनीरची कशी झालेली आहे. थँक्यू.